आज आपण इथे भरलेली भेंडी करणार आहोत. तर आपण त्यासाठी ही भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. तर साहित्य आहे अद्रक घेऊयात, लसण पाकळ्या घ्यायच्या, धने पावडर, जिरे, चवीनुसार मीठ, चवीनुसार तिखट, हळद आणि शेंगदाण्याचं कूट. हे सर्व साहित्य आपल्या भेंडीच्या प्रमाणानुसार घ्यायचं, की आपल्या भेंडीमध्ये आपण परफेक्ट असं हे साहित्य मिश्रण करून त्याचं भरू शकतो आणि याच्यामधून उरणारसुद्धा नाही. या मिश्रणाची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी क्वांटिटी सांगेल. तर त्याआधी पाहूयात आपण भेंडी कशी केलेली आहे. मी सर्व भेंडी देठ काढून धुवून मध्य आकारी चिरून घेतलेले आहे. मध्ये त्याला काप दिलेले आहेत. हा पूर्ण मसाला मी इथे सर्व मिक्स करणार आहे. एकसारखा हा मिक्स केल्यानंतर त्यानंतर आपण हा सर्व मसाला मिक्सरला पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचा आहे. ऑलरेडी याच्यामध्ये लसूण किंवा अद्रक अशा गोष्टी आहेत, तर त्या याच्यामध्ये एकजीव झाल्या पाहिजेत. त्यासाठी हा मसाला आपण बारीक करून घ्यायचा आहे. तर आपण वळूयात. हा बघा, मी मसाला बारीक करून घेतलेला आहे. आता आपण वळूयात रेसिपीकडे. तर हा पूर्ण एकसार मिक्स करून झाल्यानंतर हा पूर्ण मसाला प्रत्येक भेंडीमध्ये थोडा भरून घ्यायचा आहे. हा मसाला भरून झाल्यानंतर भेंडी बघा कशी दिसते. मी एकसारखा एक प्रमाणात थोडासा सगळ्या भेंडीला पुरेल असा हा मसाला भरून घेतलेला आहे. तुम्हीही अशा प्रकारे हा मसाला भरून घ्या. खूप साधा आणि सोपा मसाला घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काहीही हार्ड वाटणार नाही. ही भाजी तुम्ही पटकन बनवू शकता. तुम्ही एकदा पाहिल्यानंतरच तुम्हाला आयडिया येईल की ही भाजी किती सोपी आहे. अशा प्रकारे ही भाजी आपण करायची आहे. पण तुम्हाला जर माझी ही भाजी बनवून झाल्यानंतर ही पूर्ण भाजीची रेसिपी पहा. बनवून झाल्यानंतर जर तुम्हाला आवडली तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये कळवा की भाजी कशी झाली होती. तर आपण ही भाजीचे सगळे पूर्ण भेंडी सगळे एकसारखे भरून घेणार आहे. खूप सुंदर अशी भाजी होते. खूप झणझणीत भन्नाट अशी बनते. आपण पाहूयात की ही भाजी झाल्यानंतर किंवा फ्राय करताना कशी दिसते. अशा प्रकारे सर्व भेंडी मी भरून घेतलेली आहे. आता मी एक पॅन घेणार आहे. तो पॅन गरम करत ठेवणार आहे आणि त्या पॅनमध्ये ही भेंडी फ्राय करायला जेवढं मला ऑइल लागणार आहे तेवढं मी घेणार आहे. हे एवढं ऑइल आपल्याला लागणार आहे. हे 3 ते 4 चम्मच ऑइल आहे आणि याच्यामध्ये ही भेंडी आपण फ्राय करणार आहे. फ्राय करण्याची पद्धतसुद्धा तुम्ही पाहून घ्या. आधी मी एक भेंडी पूर्ण टाकून घेतलेली आहे त्याच्यात तेलानुसार आणि नंतर ती थोडीशी परतून ती साईडला करून घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या भेंडीला असंच फ्राय करा आणि जसं आधी टाकलेल्या भेंडी फ्राय होतील त्या साईडला करून घ्यायचं. जसं आपण फिशसुद्धा तळताना असेच तळतो तर त्याचप्रमाणे भेंडीसुद्धा आपण तशीच फ्राय करायची आहे. अशा प्रकारे छान भाजून घ्या आणि थोडीशी ती फ्राय झाली, तेलामध्ये एकदा फ्राय झाली, त्याचा मसाला छान शिजून निघतो तेलामुळे आणि मग ती साईडला करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही करा. पाहून घ्या की या पद्धतीने मी ही पूर्ण भेंडी अशीच फ्राय करून घेतलेली आहे. आता ही साईडला करून मी मध्यभागी पुन्हा दुसरी भेंडी टाकणार आहे. तुम्हाला माझी भेंडीची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्हाला माझं नोटिफिकेशन भेटत जाईल आणि यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागणार आहे. भेंडीची रेसिपी आवडल्यानंतर तुम्ही लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला कळवा की भेंडीची रेसिपी कशी झाली होती. अशा प्रकारे ही भेंडी मी साईडला करून घेतलेली आहे. आता दुसरी जी भरलेली भेंडी होती ती मी मध्यभागी टाकून घेणार आहे. जे मी 3 ते 4 चम्मच तेल घेतलं होतं तेवढ्याच तेलामध्ये मी ही पूर्ण भेंडी फ्राय करून घेणार आहे. अजिबात नंतर तेल घ्यायचं नाही आहे. अशा प्रकारे ही छान आपण तशीच फ्राय करून घ्यायची. पुन्हा ही थोडीशी साईडला करून उरलेली भेंडी मध्यभागी टाकून थोडं परतून याच्यावरती आपण थोडंसं वाफेसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे ही आपली फ्राय झाल्यानंतर थोड्या वेळ आपण झाकण ठेवलं की आतमध्ये जो मसाला असतो तो तेलामुळे वाफलून जातो, झाकण ठेवल्यामुळे वाफलून जातो आणि ही छान भेंडी शिजून निघते. तर तुम्ही ही ही रेसिपी करून पहा आणि कशी झालेली आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. दरवेळेस आपण नेहमी तशीच भाजी करून सुद्धा कंटाळलेलो असतो. तीच टेस्ट सारखी खाण्यात पण मजा येत नाही. तर थोडं काही बदल करून अशा प्रकारे ही रेसिपी करायची आणि छान आनंद घ्यायचा. तर अशा छान छान रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला.
बघा किती सुंदर दिसत आहे भेंडी आपली आणि ती छान शिजतही आहे. तुम्हाला दिसत असेल की तेलामध्ये तिचं छान हे येत आहेत, बबल्स येत आहेत. तर अशा प्रकारे तिला छान शिजू द्यायची आणि एकसारखी थोडीशी परतायची. परतून झालं की थोडा वेळ 2 ते 3 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि वाफलू द्यायची आणि त्यानंतरही तुम्ही भाजी बघा कशी बनते. पूर्ण ही शिजलेली असते, ऑलरेडी तेलामध्ये शिजतेच, पण थोडंफार कच्चं न राहण्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. खूप छान टेस्ट लागते आणि नक्की तुम्ही करून पहा, कारण या भाजीसाठी जास्त मेहनत लागत नाही आणि साध्या आणि सोप्या पद्धतीच्या आहे. घरी आपल्या हा मसाला अवेलेबल असतो, तर तुम्ही ही नक्की करून पहा, नक्की तुम्हाला आवडेल. तर अशा प्रकारे आपली ही भाजी झाल्यावरती 2 ते 3 मिनटं झाकण ठेवेन आणि त्यानंतर आपली झालेली भाजी तुम्हाला कशी झालेली आहे ते दाखवेल.